एक उमदा मेहनती युवकाचा पुण्यात खून करण्यात आला. तर या खुनाच्या निषेधार्थ आज टेंगोडा येथील ग्रामस्थांनी, युवक मंडळींनी, महिला भगिनींनी निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक मंडळी असेल, ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर जाहीर निषेध, तसंच या ठिकाणी जाहीर निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि जे कोणी गुन्हेगारी आहेत, मारेकरी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही नागरिक उपस्थित आहे, आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार. तर काय झालं नेमकं? हा आपला टेंगोड्याचा एक उमदा मेहनती युवक पुण्यात जातो आणि त्या ठिकाणी त्याचा खून होतो. काय नेमकं कारण समोर आलंय? पोलिसांनी काय माहिती दिली? आपण आज निषेध मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी करताय? कैलासवासी निखिल अशोक सावळे हा ठेंगोडा येथील मेहनती युवक होता. हा टीव्ही रिपेअरिंगचं वगैरे काम करत होता ठेंगोड्यामध्ये. परंतु त्याला जास्तीचं काम शिकण्यासाठी, एसी वगैरे रिपेअरिंगचं काम शिकण्यासाठी तो पुणे येथे मामाकडे, साधारणतः कात्रज विभाग पुण्याचा, तिथं तो मामाकडे राहायला गेला. 15 ते 20 दिवस तिथे गेला. तो त्याचं शिक्षण करत होता. आणि दिनांक 11 जुलै 2025 रोजी तो घरामध्ये जेवण करून फ्लॅट मधून खाली आले असता पानटपरीवर नेहमीप्रमाणे पान खाण्यासाठी गेला असता तिथे एक मोरे नावाचा इसम त्याच्याजवळ सिगरेट पिण्यासाठी पैसे मागत होता. परंतु याने पैसे न दिल्याने त्याला राग आला आणि त्याने थोडस रागाने पाहिलं. त्याच्यामुळे निखिल तिथं बसलेला होता. परत तो 5-10 मिनिटं दुसरीकडे गेला आणि धारदार शस्त्र घेऊन आला आणि मागून पाठीवर, डोक्यावर वार करून जागेवरच त्याचं निधन झालं. अशी ही क्रूर अशी घटना केली, निर्गुण अशी हत्या केलेली आहे. हे मानव जातीला एक काळीमा फासणारी अशी घटना आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. 15 दिवसापूर्वी तो आपल्या या ग्रामीण भागातील हा जो युवक आहे तो शहरामध्ये जातो. कुठेतरी हाताला काम मिळेल, कुठले तरी शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. घरचा हा करता युवक, 20 वर्षीय युवकाचा, तो पुण्यात आपल्या मामाकडे जातो. त्या ठिकाणी एसीचं काम शिकायला जातो आणि ते काम शिकत असताना एक शहरातील जे गुंड आहे ते गुंडगिरीच्या त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्याकडे सिगारेट पिण्यासाठी पैसे मागतात. मात्र हा आपला निखिल त्यांना पैसे देत नाही आणि याचा राग मनात धरून त्याचा त्या ठिकाणी निर्गुण खून करण्यात आला. आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत बिंदुशेठ शर्मा. काय सांगाल? मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागातील युवक आपण जर बघितलं तर शिक्षणासाठी शहरी भागात जातात. पुणे हे विद्येचं माहेरघर समजलं जातं आणि या ठिकाणी जर ग्रामीण भागातील मुलाचा त्या ठिकाणी खून करण्यात येतोय. काय सांगाल? आपली मुलं ग्रामीण भागातून शहरात जातात शिकण्यासाठी, नोकरी निमित्त, आणि अशा पद्धतीने जर खून होत असेल काय? आज सर्वप्रथम मी हा भ्याड हल्ला ज्याने कोणी केलेला असेल ते कोयता घेंगे का तलवार घेंगे मला माहिती नाही, परंतु त्या गँगचा मी सर्वप्रथम लाखो शेतकऱ्यांतर्फे निषेध करतो. आणि अशा घटना जर घडत असतील वारंवार तर माझं म्हणणं असं की नुसतं त्याला फाशीची शिक्षा होईल म्हणजे ती 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये फास्ट ट्रॅक निर्माण करावं आणि फास्ट ट्रॅकवर तो खटला चालून तात्काळ त्याच्यावर कारवाई जर झाली तर पुन्हा कोणी असं काम करण्याची हिंमत करणार नाही, अशी जाहीर मागणी मी शेतकरी मित्र म्हणून लाखो शेतकऱ्यांतर्फे करतो. आणि सदर घटनेचा मी जाहीर निषेध करतो. कारण शिक्षणासाठी मुलांनी जायचं, व्यवसायासाठी मुलांनी जायचं, पुन्हा म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार घडत असतील तर ते मराठी माणसासाठी, विशेष करून ग्रामीण भागातील तरुणांसाठी, ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ती धोक्याची घंटा आहे. त्याच्या शासनाने तात्काळ दखल घ्यावी. नुसते कंप्लेंट करून कायदेशीर कारवाई करून मार्ग न काढता त्याला कठोर शिक्षा भर चौकात कशी दिली जाईल की जेणेकरून परत कोणी असं करण्याची हिंमत सुद्धा करू नये, अशी मी जाहीर मागणी समस्त बागलाण तालुक्यातर्फे आणि लाखो शेतकऱ्यांतर्फे करतो. आणि पुन्हा एकदा त्याचा मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. मी तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. आपण त्या ठिकाणी जे स्थानिक पोलीस स्टेशन असेल, पोलिसांनी आपल्याशी किंवा कुटुंबियाशी संपर्क साधला का? किंवा कुटुंबियांनी त्या ठिकाणी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी काय माहिती दिली? त्या ठिकाणी
जेव्हा पुण्याहून इथं ठेंगोड्याला जेव्हा फोन आला, त्यावेळेस जेव्हा येथील कुटुंबीय आणि त्याचे मित्रमंडळी जेव्हा पुण्याला गेले, तेव्हा ते गेल्यानंतर माझ्या माहितीनुसार तिथं यांना कुठलीही माहिती व्यवस्थित मिळाली नाही. त्यावेळेस निखिल दवाखान्यामध्ये त्याचं पोस्टमार्टम वगैरे सर्व झालेलं होतं आणि मी तर म्हणतो या घरच्यांना कसलीही माहिती मिळालेली नाही. त्याचे तिथं मामा होते, त्यांनी FIR दाखल केला, त्यांना पण क्लिअर कट माहिती मिळालेली नाही. कुठलीही गोष्टीची त्यांना हे राहिलेले नाही आणि फक्त म्हणजे ते तिथे गेल्यावर त्यांना फक्त खून झाला हे असं नंतर सांगण्यात आलं. तब्येत बरोबर नाही असं सांगण्यात आलं सुरुवातीला आणि मग नंतर जेव्हा दवाखान्यात ते गेले तेव्हा त्यांनी समजला की निर्गुण अशी हत्या झालेली आहे. निखिलच्या घरी कोण कोण असतात? निखिलच्या घरी त्याचे आई वडील, एक भाऊ आहे, त्याचे सगळे आजोबा आजी असा परिवार आहे, काका पण आहेत. निखिल हा त्यांच्या मामाकडे एसीचं काम शिकण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळी 15 दिवसापूर्वी तो टेंगोड्यावरून पुण्याला गेला आणि त्या ठिकाणीच त्याचा दुर्दैवी या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत निखिलचे मामा देखील आहेत. काय सांगाल, निखिल तुमच्याकडे आलेला होता, तो काय काम शिकायला आला होता आणि कसा हा नेमका एकंदरीत प्रकार घडला? पोलिसांनी तुम्हाला कसं कळवलं आणि काय माहिती? हा आम्ही 9:30 ला जेवणाला बसलो. 10 वाजेपर्यंत आमचं जेवण झालं आणि तो 10 वाजेला रात्री 10 वाजेला 11 तारखेला रात्री 9:30 ला जेवण करून आम्ही 10 वाजेला तो घराबाहेर निघाला. फोन आला, तो बाहेर निघाला आणि नेहमीप्रमाणे गेला. तो आम्हाला असं की टेरिसला डेली जायचा, तो बोलणं मित्रांचे फोन यायचे त्या हिशोबाने गेला. पण ते 10:30च्या सुमारास ही घटना घडली आणि आम्हाला काही कळालं नाही. मी कॉल केला त्याला, कॉल करून पण तो काही मला रिप्लाय दिला नाही, उचलला नाही. नंतर त्याने मी अर्धा एक तासाने म्हणजे की 11:40 ला त्याला जसा कॉल केला तेव्हा डायरेक्ट पोलिसांनीच कॉल उचलला. पोलिसांनी कॉल उचलला आणि सांगितलं की हा नंबर कोणाचा आहे. मग मी बोललो की मी आर्यनचा मामा बोलतोय. म्हणते मी काय झालं? म्हणे असं झालंय साहेब. म्हणे तुम्ही कुठे आहेत? मग ते आले सोबत, आम्ही गेलो. मला पोलीस चौकीत घेऊन जायचंय असं सांगितलं, की पोलीस चौकीत जायचंय असं सांगितलं आणि त्यात मला डायरेक्ट हॉस्पिटलला नेलं असताना त्यांनी मला एकच सांगितलं की त्याला भांडण झाली किरकोळ, त्याला लागलेलं आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहे. पोलिसांनी ही गुपित माहिती ठेवली, मला पूर्णपणे सांगितलं नाही, मला दाखवलंही नाही की कुठं लागलंय काय लागलंय, काहीच कळू दिलं नाही. मला 1:30 वाजेच्या सुमारास मला त्यांनी सांगितलं, 1:30-1:45च्या सुमारास, की अशी घटना झाली, त्याचा निर्गुण हत्या झालेली आहे. ही घटना मला 1:45 वाजेला माहित पडली. मग तुम्ही नंतर पोलिसांशी जेव्हा चर्चा केली असेल, नेमकं हत्या करण्यामागचं कारण काय? पोलिसांनी काही सांगितलं का? किंवा तो आरोपी कुठला राहणार आहे, काय नेमकं ते? आरोपी तो धनकवडीतलाच होता, जिथं जी हत्या केली, जो साईसिद्धी चौकात, तो तिथंच जवळच राहणारा मुलगा होता आणि तोही 23च वर्षाचा आहे. त्याने काही किरकोळ कारणावरनं की काही मागितलं सिगरेट त्याच्याकडून, याला शोक नसताना याने गावाकडील माणसं यांनी नाही सांगितल्याबद्दल त्याने त्याला शिवीगाळ केला आणि वाईट नजराने बघू लागला आणि त्या मग थोडं झालं, बोलाबोली झाली त्यांची. मग याने 2 शब्द त्याला बोलला आणि त्याच्या वचपा काढण्यासाठी तो वापस गेला आणि तिकडनं येऊन त्याच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार केला. निखिलचा आणि जो कोणी मारेकरी आहे त्याचा काही परिचय वगैरे काहीच नाही, कारण की येऊन 15-20 दिवस झाले असताना कोणाशी ओळख झालीच नाही त्याची आणि कोणाशी ओळख करण्याचं कामच नाही. आम्ही राहतात आणि त्या तिथून किती अंतरावर हा खून झाला? हा सुमारे 200-250 किलोमीटर 280 मीटरच्या दरम्यान झाला. काय मागणी असेल? आता माझ्या भाच्याला पूर्णपणे न्याय मिळावा आणि त्या इस्माला 500ची शिक्षा मिळावी असं आमचं मागणी आहे. आणि अश्रू अनावर झालेले आहेत. निखिलच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत. निखिलचे मामा आणि मावशी हे पुण्यातच राहतात. त्याचे काका देखील आहेत. त्या ज्या वेळेस ही घटना घडली ते काका देखील त्यावेळेस गेलेले होते. काय नेमका विषय म्हणजे थोडक्यात माहिती काहीच नव्हतं आम्हाला.
ज्या वेळेस निखिल जेवण करून बाहेर गेला त्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे जेवण करून खाली जाणं, एक फेरफटका मारून येणं, हे त्याच्या एक 4-5 दिवसापूर्वीपासून म्हणजे रेग्युलर होतं. आणि लगेच आमचं एक 10-11 पर्यंत म्हणजे वरती टेरेस असतात, टेरेसवर फिरतो वगैरे. टेरेस बंद झालं की आपण मग घरी. मग त्या निमित्ताने मग तो घरी आला नाही म्हणून मामाने लगेच त्याला फोन केला. फोन केल्यामुळे मग ते काही रिस्पॉन्स न देता परत थोड्या वेळाने फोन केल्यानंतर ते डिपार्टमेंटने फोन उचलला आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही सगळी घटना पुढं प्रोसेस झाली. म्हणजे त्यांनी आम्हाला 1-1.5 पर्यंत कुठलीही प्रॉपर माहिती दिली नव्हती. असे त्यांनी आता गुन्हा दाखल झालेला, आरोपीला अटक देखील झाली. नेमकं आरोपीला विचारणा पोलिसांनी केली असेल, पोलिसांनी काही माहिती दिली का? पोलिसांनी माहिती मामा म्हणजे पोलिसांनी आमच्या समोर त्या आरोपीला पकड केली. आरोपीने गुन्हा मान्य केला आहे की मी हा कृत्य केलं आहे. पोलिसांनी जे मला सांगितलं आहे की यांची किरकोळ वादावरून भांडण झाली, तेच त्या इस्माने तोंडाने कबूल केलं आहे. आणि जे FIR मध्ये लिहिलंय तेच इस्माने कबूल केलेलं आहे. त्याला कडीहून म्हणजे खूपच कठोर शिक्षा मिळावी, त्याला खूपच भेटली पाहिजे शिक्षा. फाशीच मिळाली पाहिजे. आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला काय करायचं ते करणार. आमचं पोरगा आम्हाला द्यायचं, पण सरकारने आम्हाला न्याय पाहिजे. आज आमच्या पोरांसोबत झालंय, उद्या उठून दुसऱ्या पोरांसोबत बी जाता आम्ही बी तिथं राहतो. तिथं हमेशा हे कारण होत राहतात. तिथं रिक्षावरून होते, तिथले टपरीवाल्या म्हणा, काही म्हणा, सर्व तिथं कर्फ्यू लावायला पाहिजे. रात्री 10 नंतर सायसिटी चौकात कोणाला एंट्री नाही पाहिजे. 10 नंतर पुन्हा बंद पाहिजे. आणि त्या कोयता गँगवाले राहून द्या का तलवार गँगवाले राहू द्या, त्यांना फाशी तिथल्या तिथं गोळी मारून झाडायला पाहिजे. ते कोयता घेऊन रात्रीचे 2 वाजता फिरून द्या का 3 वाजता फिरून द्या, पोलिसांनी यायचं आणि त्यांना तिथंच मारायचं. आमच्या ताब्यात द्या, आमच्या ताब्यात द्या, आम्ही काय करायचं आम्ही काय पण करू. त्याला 3 दिवसात फाशी नाही झाली, तो सुटला तरी तो मरणार. ट्रेडिंग ऑप्शन आपण बघू शकतो. कुटुंबियांच्या अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया आहेत. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशीची शिक्षा द्या, आणि नाहीतर आमच्या ताब्यात द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत आहेत. आपण जर बघितलं तर पुण्यासारख्या शहरात हा आर्यन त्या ठिकाणी जातो, कुठेतरी 2 हाताला काम मिळेल आणि आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो. मात्र तो पुण्यात गेल्यानंतर कुठलाही परिचय नसताना सिगारेटसाठी पैसे मागितले आणि त्या आर्यनने त्या व्यक्तीला दिले नाही. म्हणून याचा राग मनात धरून संबंधित जो कोणी आरोपी आहे त्याने आर्यनचा निर्गुणपणे खून केला. आणि या खुनाच्या निषेधार्थ केंगोडा ग्रामस्थांनी या ठिकाणी निषेध मोर्चा काढलेला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी सटाण्याहून